आज आपण सोडवणार आहोत इरा सेशन 29। तर सगळ्यात पहिले आपल्याला सेशनचा परिचय पाहून घ्यायचा आहे। संपूर्ण परिचय पाहून घ्या। त्यानंतर ऑफिस स्किल्समध्ये येऊन आपल्याला जेवढे ऑरेंज कलरमध्ये व्हिडिओ दिलेले आहेत तर संपूर्ण व्हिडिओ आपल्याला पाहणं कंपल्सरी आहे। तर सर्व व्हिडिओ पाहून घ्या। त्यानंतर याच्यामध्ये टेस्ट युअर नॉलेजचे प्रश्न दिलेले आहेत, तर इथून स्टार्ट करायचं आहे। नॉलेज चेकवर जा आणि इथून ओके करायचं आहे आणि इथून स्टार्ट एक्झामवर क्लिक करा। याच्यामध्ये बघा 5 प्रश्न दिलेले आहे। तर पहिला प्रश्न, फोरकास्ट लाईनच्या भोवतीच्या लाईन्स कशाचे प्रतिनिधित्व करतात म्हणत आहे? तर याचं उत्तर खालच्या आणि वरच्या आत्मशय सीमा हे त्याचं उत्तर असणार आहे। त्यानंतर सबमिट करा। गोल सिक विंडोमधील सेल बॉक्स निवडलेले डॅशडॅश दाखवतो म्हणत आहे, तर काय दाखवते बघा? तर त्याचं उत्तर सेल्स आहे। एक्सेलमधील फोरकास्ट शीट कमांड फक्त चार्ट तयार करण्यासाठी वापरले जाऊ शकते म्हणत आहे, तर याचं उत्तर चूक आहे। गोल सिक तुम्हाला काय मदत करू शकेल म्हणत आहे? तर याचं उत्तर इच्छित आउटपुटसाठी इनपुट मूल्ये प्राप्त करणे हे त्याचं उत्तर आहे। कोणत्या एक्सेल ऑप्शनमधून आपण रिबनमध्ये ड्रॉ टॅब जोडू शकतो म्हणत आहे? तर याचं उत्तर कस्टमाइज रिबन आहे। त्यानंतर सबमिट करा। येस आय एमवर क्लिक करायचं आहे आणि यामध्ये एंड एक्झाम हे नाव टाका आणि कन्फर्म बटनावर क्लिक करायचं आहे आणि आपला स्कोर्स आपण पाहू शकतो पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे। त्यानंतर आपल्याला सिम्युलेशनचे प्रश्न सोडवायचे आहेत, तर त्याच्यावर क्लिक करा आणि इथून स्टार्ट एक्झामवर क्लिक करायचं आहे। याच्यामध्ये बघा 2 प्रश्न दिलेले आहे। तर पहिला प्रश्न इथून चालू करा। एक्सेलमधील प्रिंटचा उपयोग स्प्रेडशीटमधील डेटा प्रिंट करण्याकरिता केला जातो, परंतु प्रिंटर सेटिंगमधील सिलेक्ट केलेल्या व उपलब्ध असलेल्या पेजेसकरिता पानाकरिता मान्य रुंदी वीज पुरवठा म्हणून तुम्ही प्रिंट टूल वापरू शकता। म्हणून दिलेले एक्सेल शीट प्रिंट करा म्हणत आहे, तर त्यासाठी फाईल टॅबवर जायचं आहे। इथं प्रिंटचं ऑप्शन दिलेलं आहे, प्रिंटवर क्लिक करा आणि या प्रिंट ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि आपलं उत्तर ॲटोमॅटिक सबमिट होऊ द्या। नेक्स्ट क्वेश्चन्स, तुमच्या गरजेनुसार शीट जोडू आणि हटवू शकता। आता दिलेल्या वर्कशीटमधील स्टार्ट शीट हटवा म्हणत आहे, तर स्टार्ट शीटला सिलेक्शन करा। डिलीटच्या डाऊन एरोवर जायचं आहे आणि डिलीट शीटवर इथे क्लिक करा अशा प्रकारे आणि त्यानंतर सेव्ह करायचं आहे। त्यानंतर याला ॲटोमॅटिक सबमिट होऊ द्यायचं आहे, तेव्हाच ते सबमिट होईल। त्यानंतर एस आय एमवर क्लिक करा, त्यामध्ये एंड एक्झाम हे नाव टाकायचं आहे आणि आपल्याला कन्फर्म बटनावर क्लिक करायचं आहे। अशा प्रकारे आपला स्कोर्स पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे। त्यानंतर आपल्याला सेल्फ लर्निंगचे प्रश्न सोडवायचे आहेत, तर इथून स्टार्ट करा। प्रोसीड बटनावर क्लिक करायचं आहे। याच्यामध्ये बघा 5 प्रश्न आहे। तर पहिला प्रश्न चालू करा इथून। MS एक्सेलमधील ग्रुप कॉलम्स करण्यासाठी वापरलेल्या स्टेपचा योग्य संच ओळखा म्हणत आहे, तर कोणता संच असेल बघा? तर कॉलम हेडिंगवर क्लिक करून कॉलम निवडा। आउटलाईन ग्रुपमधील ग्रुप पर्याय क्लिक करा म्हणत आहे, तर हे त्याचं उत्तर असणार आहे। नेक्स्ट क्वेश्चन्स, मायक्रोसॉफ्ट एक्सेलमधील ड्रॉ टॅबचे प्रायमरी फंक्शन्स काय आहे म्हणत आहे? तर मायक्रोसॉफ्ट एक्सेलचे ड्रॉ टॅबचे प्रायमरी फंक्शन्स हे बघा काय असणार आहे? तर याचं उत्तर हे एक्सेल वर्कशीटवर फ्री हँड ड्रॉइंग, लेखन आणि ॲनोटेटिंग करण्यासाठीचे टूल प्रोव्हाइड करते, हे त्याचं उत्तर आहे। त्यानंतर सबमिट करा। सेल्स रिसीट म्हणजे काय म्हणत आहे? तर सेल्स रिसीट म्हणजे काय असते बघा? तर याचं उत्तर एक स्लिप ज्यामध्ये ग्राहकाने ऑर्डर केलेल्या वस्तूंची यादी असते, हे त्याचं उत्तर असणार आहे। त्यानंतर सबमिट करा। नेक्स्ट, खालीलपैकी कोणती टेम्पलेटची इमेज सेल्स रिसीट दाखवते ते ओळखा म्हणत आहे, तर कोणती आहे बघा? तर याचं उत्तर ऑप्शन्स पहिलंच आहे। ऑप्शन 1 वर क्लिक करा आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे। नेक्स्ट क्वेश्चन्स, समजा तुमचे ऑनलाईन कपड्याचे दुकान आहे। एका ग्राहकाने तुमच्याकडून काही वस्तू मागवल्या आहेत। ऑर्डरसाठी सेल्स रिसीट पाठवण्यासाठी तुमच्याकडे आयडियल फाईल फॉर्मॅट काय असेल म्हणत आहे? तर याचं उत्तर PDF फॉर्मॅट आहे। त्यानंतर सबमिट करा। त्यानंतर येस बटनावर क्लिक करायचं आहे। त्यानंतर गो टू होमवर क्लिक करा। तर अशा प्रकारे आपलं सेल्फ लर्निंग सोडवणं झालेलं आहे। त्यानंतर आपल्याला गायडेड डू इट युअर सेल्फ सोडवायचं आहे, तर इथून स्टार्ट करा। याच्यामध्ये बघा 5 प्रश्न दिलेले आहेत, तर पहिला प्रश्न इथून चालू करायचा आहे आपल्याला। डिस्प्ले करण्यात आलेल्या एक्सेल टेम्पलेटमध्ये संपूर्ण सेल्स रिसिप्ट सिलेक्ट करा। त्यानंतर पेज लेआउट टॅब, पेज सेटअप ग्रुप, प्रिंट एरिया ऑप्शन, सेट प्रिंट एरियाचा वापर करून प्रिंट एरिया सेटिंग करा म्हणत आहे। तर बघा याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे? सेल्स रिसिप्टला सिलेक्शन करून घ्या। सिलेक्शन केलं त्यानंतर पेज लेआउटमध्ये जायचं आहे, प्रिंट एरियावर जा आणि सेट प्रिंट एरियावर क्लिक करायचं आहे। त्यानंतर ओके करा आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे।
नेक्स्ट क्वेश्चन्स, एक्सेल वर्कबुक ओपन करा, ब्लँक वर्कबुक सिलेक्ट करा आणि फाईल टॅब न्यू बटनचा वापर करून सेल B1 मध्ये सेल रिसिप्ट टेक्स्ट एंटर करा म्हणत आहे. तर आपल्याला नवीन एक्सेल वर्कबुक ओपन करायचे आहे. तर सर्च बॉक्समध्ये जा आणि याच्यामध्ये बघा एक्सेल टाईप करायचं आपल्याला. एक्सेल टाईप केल्यानंतर बघा वरती एक्सेलची ॲप आलेली आहे ॲप्लिकेशन, तिला ओपन करा. ओपन करायचं आहे. त्यानंतर ब्लँक डॉक्युमेंट घ्यायचं आहे. त्यानंतर पुन्हा फाईल टॅबवर जा म्हणत आहे. त्यानंतर न्यूवर जा आणि पुन्हा एक ब्लँक डॉक्युमेंट घ्यायचं आहे आणि B1 या सेलमध्ये बघा आपल्याला सेल्स रिसिप्ट हे नाव टाईप करायचं आहे. अशा प्रकारे सेल रिसिप्ट नाव टाईप करा, बाहेर क्लिक करा आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. ओके करा. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन्स लावायचं आपल्याला. दिलेल्या एक्सेल शीटमध्ये सेल B3 सिलेक्ट करा आणि होम टॅब फॉन्ट ग्रुपचा वापर करून त्याचा फॉन्ट साईज 24 मध्ये बदला. तसेच त्याला स्टँडर्ड ब्लू फिल कलर अप्लाय करा म्हणत आहे. तर बघा आपल्याला B3 ला सिलेक्शन करायचं आहे. कॉलमचा B घ्या आणि रोचा इकडून 3 घ्यायचा आहे. B3 ला सिलेक्शन केलं. त्यानंतर होम टॅब फॉन्ट ग्रुपचा वापर करून फॉन्ट साईज आपल्याला 24 करा म्हणत आहे. तर साईजमध्ये जा आणि त्यातून 24 साईज करा. त्यानंतर त्याला स्टँडर्ड डार्क ब्लू फिल कलर अप्लाय करायचा आहे. तर फिल कलरमध्ये जायचं आहे आणि स्टँडर्ड ब्लू कलर इथून निवडायचा आहे अशा प्रकारे. आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. ओके करायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन्स, डिस्प्ले करण्यात आलेल्या शीटमध्ये इन्सर्ट टॅब इलस्ट्रेशन ग्रुपचा वापर करून सेल B2 मध्ये कोणतेही पिक्चर इन्सर्ट करा म्हणत आहे. तर B2 मध्ये क्लिक करा. इन्सर्टमध्ये जायचं आहे. पिक्चरमध्ये जा. पिक्चरमध्ये गेल्यानंतर डेस्कटॉपवर जायचं आहे आणि त्यातलं कोणतेही दोनपैकी एक इमेज आपल्याला घ्यायची आहे आणि त्यानंतर इन्सर्ट बटनावर क्लिक करा अशा प्रकारे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. नेक्स्ट क्वेश्चन्स, दिलेल्या एक्सेल शीटमध्ये होम टॅब फॉन्ट ग्रुप फिल कलर मेनू आयटमचा वापर करून सेल रिसिप्ट या टेक्स्टला स्टँडर्ड ब्लू फिल कलर अप्लाय करा म्हणत आहे. तर त्यासाठी बघा आपल्याला काय करायचं आहे, फॉन्ट ग्रुपमध्ये जा. फॉन्ट ग्रुपमध्ये गेल्यानंतर बघा आपल्याला फिल कलर मेनू आयटमवर क्लिक करायचं आहे. पहिले कशाला द्यायचं आहे, सेल्स रिसिप्ट या टेक्स्टला म्हणत आहे. तर त्या टेक्स्टला सिलेक्शन करून घ्या. त्यानंतर फिल कलरमध्ये जायचं आहे. तर फिल कलर या ठिकाणी दिलेला आहे. फिल कलरमध्ये जा आणि कोणता कलर द्यायचा आहे, स्टँडर्ड ब्लू कलर म्हणत आहे. तर इथून स्टँडर्ड ब्लू कलर घ्या आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे. ओके बटनावर क्लिक करा. SIMवर क्लिक करायचं आहे आणि यामध्ये बघा एंड एक्झाम हे नाव टाका अशा प्रकारे आणि कन्फर्म बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं सेल्फा गायडेड ड्युटीवर सेल आपलं सोडवणं झालेलं आहे आणि आपला स्कोरसुद्धा पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे. त्यानंतर आपल्याला सेशन कंप्लीशन टेस्ट सोडवायचा आहे. तर इथून स्टार्ट करा. याच्यामध्ये बघा 4 प्रश्न आहे. तर पहिला प्रश्न, माऊस, जॉयस्टिक, टच स्क्रीन आणि स्टायलस हे सगळे डॅश प्रकारचे डिव्हाइस आहे म्हणत आहे. तर कोणते आहे बघा, तर दाखवून देणार त्यालाच आपण पॉइंटिंग डिव्हाइससुद्धा म्हटले जाते. या प्रकारचा माऊस हा माऊसची हालचाल टिपण्यासाठी प्रकाश उत्सर्जित करतो आणि प्रकाशाला ओळखतो म्हणत आहे. तर याचं उत्तर कोणतं आहे बघा, तर याचं उत्तर ऑप्टिकल आहे. पॅडच्या पृष्ठभागावर तुमचे बोट हलवून आणि टॅप करून माऊस पॉइंटर नियंत्रित करण्यासाठी तुम्ही हे डॅश वापरू शकता म्हणत आहे. तर टचपॅड आहे. जॉयस्टिक हे पेनसारखे डिव्हाइस असते जे साधारणपणे टॅबलेट, पीसीज आणि PDA बरोबर वापरले जाते म्हणत आहे. तर याचं उत्तर चूक आहे. त्यानंतर SIMवर क्लिक करा आणि एंड एक्झाम करून आपलं सेशन कंप्लीशन टेस्ट कंप्लीट करायचं आहे आणि आपला स्कोरसुद्धा पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे. अशा प्रकारे आपलं इरा सेशन 29 कंप्लीट सोडवणं झालेलं आहे.